नमस्कार. खंड 28वा द्रोणपर्व भाग 3 जयद्रथ वधपर्व भाग 145. धृतराष्ट्र म्हणतात की त्या दोन बाजूंची परिस्थिती तशी होती तेव्हा भीमानी काय केलं. संजय म्हणतोय, भीमसेन बेसहारा झाला होता तेव्हा तो कर्णाचे अपशब्द ऐकत होता. तो नंतर फाल्गुनीला म्हणाला, तुझ्यासमोर मला हा कर्ण वाटेल ते बोलत होता. मला हिजडा, मूर्ख, खादाळ, युद्धकलेत कमजोर. मला सांगतो की मी लढलं नाही पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, वनात राहण्यासाठी मी जन्मलेलो आहे, असं बोलणाऱ्याला मी ठार मारणार आहे. परंतु तू त्याला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहेस म्हणून मी त्याला ठार मारणार नाही, पण ते लवकरात लवकर कर, नाही तर मी त्याला मारून टाकीन, कारण मी जास्त वेळ धीर धरणारा नाही. लवकरच त्याला यमाकडे पाठव, म्हणजे मला बरं वाटेल. त्यानंतर अर्जुन कर्णाजवळ जातो आणि म्हणतो, अरे कर्णा, तू स्वतः एक खोटा योद्धा आहेस. तुझ्या मनात पाप असतं. द्वेष आणि मत्सर हे तमोगुण तुझ्यात भरलेले आहेत. तुझ्यात म्हणून सात्विकता एकही नाही आहे. तू कुलीन क्षत्रिय नाही आहेस. युद्धात जिंकतो नाही तर हरतो, त्यापैकी एकच असतं. त्यांची काही खात्री नसते. म्हणून अरे राधासुधा, इंद्र जरी असला तरी हा नियम कायम असतो. तुला युयुधनाने किती वेळा बेसहारा केलेलं होतं. तू मरणाच्या दाढेत गेलेला होतास, पण त्याने तुला मारलं नाही, कारण तुझा मृत्यू माझ्या हाती आहे. म्हणून म्हणून त्यांनी तुला सोडलं, हे लक्षात ठेव. तू भीमाची गाडी तोडलीस म्हणून तुझ्या प्रतिस्पर्ध्याला घालून पाडून बोलणं प्रतिष्ठितपणाचं नव्हतं. प्रतिस्पर्ध्याला हरवलं म्हणून त्याला अपशब्द बोलणं सुसंस्कृतपणात येत नाही. तुझं ज्ञान कमी आहे, त्यात तुझा दोष नाही आहे, परंतु तू सुधारू शकतोस. भीम हा सुसंस्कृत आहे, तेव्हा त्याच्याशी तसं तू बोललंच पाहिजे. भीमाच्या ताकदीचा तुला अंदाज नाही आहे, एरवी तू असा बोललाच नसतात. तो पुण्यवंत आहे, त्याची फार मोठी तपस्या आहे, त्यांनी राक्षसांना मारलेलं आहे. अशा योद्ध्याला जे तू बोललास त्यावरून तुझं ज्ञान किती कमी आहे, आम्हा पांडवांच्याबद्दलचं ते निदर्शनास आलं. असं तो सगळ्या तुमच्या योद्ध्यांपुढे कर्णाला सुनावतो. तुलासुद्धा भीमाने त्याच दिवशी बेसहारा केलं होतं, ते तू विसरलायस. तेव्हा त्याने तुला अपशब्दाने अपमानित केलं नाही, कारण तो सुसंस्कृत आहे. तुम्ही माझ्या मुलाचा खून केलात, त्याचं काय तुला समर्थन करायचं आहे? तू तुझ्या मरणासाठी माझ्या अभिमन्यूचं धनुष्य तोडलंस. त्या पापासाठी मी तुझा वध करणारच आहे. ते होण्याआधी जे तुला आणि तुझ्या लोकांना काय करायचे ते करून घे. त्यानंतर एक मोठं संकट तुमच्या मागे लागणार आहे, हे लक्षात असू दे. मी तुझा मुलगा वृषसेन त्याचा तुझ्या समक्ष वध करणार आहे. जशास तसे या न्यायाने ते योग्यच होईल. त्यावेळी जे तुमचे राजे माझ्यावर येतील त्या सगळ्यांनाच मी यमाकडे धाडणार आहे. माझ्या गांडीवाची शपथ घेऊन हे मी बोलतो आहे. तुला मेमलेला पाहून दुर्योधन रडत असलेला मला पाहायचा आहे. अर्जुनाने वृषसेनाच्या वधाची प्रतिज्ञा केल्याबरोबर सगळीकडे आकांत झाल्याचं ऐकू येतं. त्यावेळी 1000 नेत्र असलेला सूर्य अस्ताकडे डुबला होता. तो 16वा दिवस संपला होता. अर्जुनाने त्याची प्रतिज्ञा सार्थ केली होती. कृष्ण त्याला प्रेमाने आलिंगन देतो आणि म्हणतो, पुढे असंच चांगलं भाग्य तुला लाभणार आहे. वृद्ध क्षत्र त्याच्या मुलासह यमाकडे गेलेला आहे. देवांचा सरसेनापतीसुद्धा धृतराष्ट्रांच्या बरोबर लढताना गोंधळून जाऊ शकतो. त्याप्रमाणे तू गोंधळलेला नाही आहेस, हे विशेष आहे. मला नाही वाटत आता ह्या 3ही जगात तुझ्यासारखा दुसरा योद्धा असेल. दुर्योधनाने अनेक उत्तम वंशांचे राजे स्वतःच्या अंकित केलेले आहेत, पण ते तुझ्यापुढे टिकत नाहीत, हे मी पाहत आहे. कर्णाचा वध आणि त्याच्या फौजांचा नाश तू केल्यानंतर मी तुझी आणखीन स्तुती करणार आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणतो, हे तुझं मोठेपण आहे. अरे माधवा, तुझ्या मदतीशिवाय मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करूच शकलो नसतो, ह्याची मला पुरेपूर माहिती आहे. मला मिळणारं यश हे तर तुझंच असतं. तुझ्याच कृपेने पांडवांचं भलं होणार आहे. अरे वृष्णी, जे आमचं ते तुमचंसुद्धाच असतं. आम्ही पांडव तर तुझे सेवकच आहोत. ते ऐकून कृष्ण गालातल्या गालात हसतो. त्यानंतर तो घोड्यांना चुचकारतो आणि रथ पुढे हलतो. ते त्या रणभूमीत जे हत्याकांड झालेत त्याचे परिणाम पाहत त्यांच्या निवासस्थानी जाऊ लागतात.
कृष्ण सांगत असतो, अनेक राजे यशाच्या आणि जगन्मान्यतेच्यासाठीच इथे आलेले होते आणि तुझ्या बाणाने मारले गेलेले आहेत. त्यांचे शस्त्र, दागिने, घोडे, हत्ती, सगत सगळं या रणभूमीने बरबाद केलेलं आहे. त्याचं दुःख कितीतरी मोठं आहे. बरेच जण मेले आहेत, काही अजून जिवंत आहेत. जे मेले ते त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपात कायम जिवंतच राहणार आहेत. याच्यापुढे या रणभूमीवर तुझे बाण पडलेले दिसत आहेत. त्यांची सोनेरी टोकं, मागील पिसं सगळंच विखुरलेलं आहे. मेलेल्यांची वस्त्र ज्याच्यात रत्न लावलेली आहेत, मुकुट, अंगरखे, चिलखतं, कवच, इतर शस्त्र सगळेच इथे पडलेले आहेत त्यांच्या धन्याच्या शरीराजवळ. ते पहा, फाटलेले ध्वज, त्यांचे दांडे, रथाचे भाग, चाकं सगळं मोडलेल्या अवस्थेत इथे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. हे दृश्य काय सांगतं? जीवन किती क्षणभंगूर आहे त्याची कल्पना यावरूनच शहाणे घेतात. ते मेलेले हत्ती बघ, ते मेले त्याचं कारण त्यांना माहिती पण नाही आहे. ते घोडे का मेले ते त्यांनाही माहिती नाही आहे. त्यांच्या अंगावर किती सुंदर चागिने, चादरी, शाली आहेत ते पहा. काळ पुढे चालला आहे, तो कोणालाच थांबत नाही, कोणाच्याहीसाठी थांबत नाही. माणसाच्या हव्यासामुळे ते निष्पाप प्राणी मरत होते. त्यांच्या मरणाचं पाप त्या लोकांना लागतं ज्यांच्यामुळे अशा लढाया होतात. माणसाच्या महत्त्वाकांक्षेमुळे हे निष्पाप प्राणी मात्र नाहक मरत होते. ते राजे पहा, मरून पडलेले आहेत. आता त्यांना कोणी वारा घालायला दासी नाही. ते आता गिधाडांचंच खाणं झालेलं आहे. त्यांच्या सुशोभित शृंगारलेल्या शरीराचे आता लांडगे लचके तोडणार आहेत. ते मोडलेले रथ बघ, त्यांना सजवण्यासाठी किती मेहनत घेतली जात होती, ते आता मोडून पडलेले आहेत. त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. ते ध्वज पहा, फाटून गेलेले आहेत रे. जे बनवण्यासाठी कितीतरी खर्च राजे लोक करतात ते तुलाही माहिती आहे. आणि हे सगळं कसं क्षणभंगूर आहे. काळ सगळं काही संपवणाराच आहे. ते मेलेले पायीक पहा, कोणासाठी ते मेले ते त्यांनाही माहिती नसेल रे. त्यांच्या मरण्यात आणि त्या हत्तींच्या, घोड्यांच्या मरणात फारसा फरक नाही आहे, कारण ते दोघंही कोणास दुसऱ्यासाठीच मेलेले आहेत. त्यांची प्रेमाची माणसं सोडून ते गेलेले आहेत यमाच्या दारात. त्यांच्या अंगावरील चंदनाचं गंध आता मातीने भरलेलं आहे. त्यांचे नीटपणे विंचरलेले केस आता मातीने मळलेले आहेत. वीरांसाठी वारा देणारे पंखे, त्यांच्या छत्र्या सगळं काही मोडून गेलेलं आहे. जे बनवण्यासाठी किती मेहनत आणि धन खर्ची केलं गेलं आहे ते कोणाला माहिती नाही आहे. ते मोडलेले हात, पाय कोणाला माहिती नाही आहे. त्यांचं रक्त वाहत आहे. काही अजून जिवंतही असतील, पण जास्त काळ तसे ते राहणारही नाहीत. ते पहा, लांडगे, कोल्हे, कुत्री सगळे जमा होत आहेत. त्यांच्यासाठी मेजवानी माणसानेच दिलेली आहे. ते राक्षस बघ, नरमांस भक्षक आता मेलेल्या प्राण्यांचे, माणसांचे लचके तोडत रात्रभर खात राहणार आहेत. ते रक्ताचे पाट आता वाहण्याचेही थांबलेले आहेत. ते कोणत्या प्राण्याचे आहेत? मनुष्य, घोडा, हत्ती अशा सगळ्यांचंच रक्त एकत्र वाहत आहे. हे का होत आहे? तर त्याचं कारण काही मोजक्या लोकांची महत्त्वाकांक्षा आहे. जे मेले त्यांचा त्या महत्त्वाकांक्षेशी काहीही संबंध नव्हता, पण तरीही ते मेले आहेत. कारण ही जगरहाटी आहे. कोण कोणासाठी का मरतो तेही समजत नाही. काही शक्तिमान लोकांसाठी ते मरत आहेत. जर ते शक्तिमान आपल्या महत्त्वाकांक्षा आवरतील तर हे होणार नाही, पण हे करणार कोण? माणसाच्या लोभाला, मोहाला मर्यादा नसल्यामुळे अशी युद्ध होतात. इंद्र दानवांना, दैत्यांना मारत होता पुण्य वाढावं म्हणून. कारण ते दैत्य, दानव, त्यांच्या प्रभावाखाली असलेले असुर आणि राक्षस हे लोभ, मोह ह्यात अडकलेले होते. असं पाहत आणि बोलत ते दोघंही त्यांच्या जागी पोहोचतात. कृष्ण त्यांचं शंख वाजवतो, त्यानंतर अर्जुनही त्याचा शंख वाजवतो, त्यानंतर त्यांचे सैनिक त्यांचे शंख वाजवतात. यशाची ती नांदीच असते. त्यानंतर कृष्ण युधिष्ठिराकडे जातो. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला हे सांगतो आणि इथेच आपण आपला 145वा भाग संपवणार आहोत. भाग 146वा. संजय पुढे सांगतो की जयद्रथाचा वध केल्यानंतर कृष्ण युधिष्ठिराला ती आनंदाची वार्ता सांगण्यासाठी त्याच्या दालनात जातो.
कृष्ण म्हणतो, अरे राजा, तुझं कल्याण हो. तुझ्या भावाने त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. जयद्रथाचा वध झालेला आहे. ते ऐकून राजा युधिष्ठिर फार आनंदी होतो. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. तो त्या दोघा कृष्णांना मिठी मारतो, त्यांचं मुख त्याच्या हाताने गोंजारतो आणि म्हणतो, महारथी, तुम्हाला माझ्या शुभेच्छाच आहेत. तुमचं भाग्य उज्ज्वल हो. आपले शत्रू ह्यामुळे मोठ्या चिंतेत पडले असतील. ज्यांच्याकडे तू आहेस त्याला ह्या जगात काहीही अशक्य नसतं. तुझी कृपा असल्यामुळे आम्ही या युद्धात निश्चितपणे यशस्वीच होणार आहोत आणि ते यश तुझ्या कृपेनेच आम्हाला मिळणार आहे. इंद्राला सुद्धा तुझं पाठबळ आहे, म्हणून तो दानवांना मारत असतो. तेच इथे होत आहे. तुझ्या कृपेने या सगळ्या जगाची सत्ता आम्हाला प्राप्त होणार आहे. तुझ्याच कृपेने आम्हाला कायम ख्याती मिळणार आहे. आमच्या जाण्यानंतर सुद्धा लोक आम्हालाच आठवणार आहेत, ते केवळ तुझ्या कृपेमुळे. म्हणूनच सगळे सुज्ञ लोक तुझ्या स्मरणात आपला वेळ व्यतीत करीत असतात. तूच तर जगाचा करता करविता आहेस. तूच तर सृष्टीची मुख्य प्रेरणा आहेस. ज्याने तुला जाणलं त्यांना सगळं काही समजलेलं आहे. तुझ्यातूनच देव, दैत्य आणि दानवसुद्धा उत्पन्न झालेले आहेत. तूच तर सृष्टीची चेतना आहेस आणि तूच तर सृष्टीची ऊर्जासुद्धा आहेस. तुला जे जाणतात त्यांची बुद्धी स्थिर असते. ते कधीच गोंधळत नाहीत. सगळ्या चांगल्या गोष्टी तुझ्यातूनच येतात आणि तुझ्यातच मिसळून जातात. जे तुझ्यावर नितांत श्रद्धा राखून जगतात त्यांच्या सर्व पीडा संपुष्टात येतात. तू अतिप्राचीन आहेस. तुला सुरुवात नाही आणि अंतसुद्धा नाही, कारण तू नित्यच आहेस. तुझ्याहून श्रेष्ठ काही नाही. 4 वेदात तुझं स्तवन आहे. अशा तुला माझा नमस्कार आहे. मी तुला वंदन करतो, असं बोलून तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो. तू धनंजयाचा मित्र आहेस. त्याचं भलंच तू करत आहेस. ते ऐकल्यानंतर दोघाही मित्रांना फार आनंद होतो. पुढे युधिष्ठिर म्हणतो की कृष्णाच्या क्रोधामुळे कौरवांचा नाश होत आहे. जर त्यांनी तुझी शिष्टाई मान्य केली असती तर हे सगळं झालंच नसतं. परंतु ते पापबुद्धी म्हणून हे त्यांचं विनाशाचं युद्ध त्यांनी आरंभलेलं आहे. भीष्म शरशय्येवर निजलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या पापबुद्धीमुळेच झालेलं आहे. तुझ्या क्रोधाने त्यांचे सुख नाहीसं झालेलं आहे. त्यांची मुलं बायका आक्रोश करत आहे, कारण ते तुझं ऐकत नाहीत. त्यांचं तसं संभाषण होत असताना तिथे भीम, सत्यकी, नकुल आणि सहदेव त्यांचं जखमी अंग औषधाने सावरलेलं असे तिथे येतात. कृष्णाभोवती बसतात. त्या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला त्यांच्या मुखावरून दिसत होता. ते एकमेकांचं अभिष्ट चिंतन करतात. त्यांच्या गप्पा रंगतात. त्यांच्यामध्ये आता पांचाल आणि श्रींजय येऊन मिळतात. त्यांचे हितचिंतक राजेसुद्धा तिथे जमा होतात. सगळेच एकमेकांना धन्यवाद देत असतात. द्रोणांच्या कचाट्यातून ते कसे सुटले त्याच्या गप्पा चालू होतात. मधूनच दुर्योधनाची चेष्टाही होत असते. काहींना कौरवांचं वाईट वाटतं. दुर्बुद्धीचे दुष्परिणाम कसे असतात त्यावर तिथे चर्चा होत असते. उद्या 17वा दिवस आहे. तेव्हा कसे व्यूह रचायचे त्यावर धृष्टद्युम्न, भीम आणि इतर पांडव ठरवत असतात. आपलं भाग्य बलवत्तर आहे तेवढ्यातच हे युद्ध उरकलं पाहिजे असेही काही सुचवतात. युधिष्ठिर भीमाचं आणि युयुधानाचं आभार मानतो. त्यांच्या डोळ्यात सुखाश्रूच होते. एकंदरच माहोल आनंदाचा होता. आज जयद्रथ आणि भूरिश्रव मेले होते, जे कौरवांचे तारे होते. उद्या कोण आपलं आणि त्यांचं यमाकडे जाणार आहेत ते पाहायचं आहे. इथेच आपण आपला 146वा भाग संपवणार आहोत. भाग 147. संजय पुढे सांगतो की जयद्रथाच्या वधामुळे तुमचा मुलगा त्याचे अश्रू आवरू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याचा श्वास जोरजोराने होत होता, जसं एखाद्या सापाचा असावा. सगळ्या जगात शत्रू तुमचा मुलगा फार मोठ्या आघातातून जात होता. जिष्णू, भीम आणि सत्यकीने त्याच्या सैन्याचा संहार आणि त्यानंतर जयद्रथाचा वध ह्याने तो दुःखी झालेला दिसतच होता. त्याचं सैन्य 11 अक्षौहिणी होतं, ते आता फक्त 3 अक्षौहिणी उरलेलं होतं. युद्धाचे 16 दिवस झालेले होते आणि अजूनही त्याला यशाची कुठलीही लक्षणं दिसत नव्हती. त्याचा चेहरा पडलेला होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्याच होत्या. त्याला समजतं की अर्जुनाच्या योग्यतेचा योद्धा त्याच्याकडे नाही आहे.
द्रोण आणि कर्णसुद्धा त्या बरोबरीचे नाहीत हे तो आत्ता समजतो. अश्वत्थामा आणि कृपसुद्धा नाही आहेत. तो विचार करत असतो की माझ्या मोठ्या योद्ध्यांना ठार मारल्यानंतर पार्थ जयद्रथाला ठार मारतो आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. म्हणजेच माझं अफाट सैन्य पांडवांच्या पुढे कुचकामी ठरलेलं आहे. त्याच्या लक्षात येतं की त्याचं संरक्षण कोणीही करू शकणार नाही, अगदी पुरंदरसुद्धा. आता तो कोणावर अवलंबून राहू शकेल हेच त्याला समजत नाही. कर्णाला सुद्धा भीम आणि सत्यकी वेळोवेळी हरवत आलेली आहेत. ज्या कर्णावर तो विसंबून होता तो सुद्धा कमीच ठरला होता. तो विचार करत असतो की मी पांडवांच्या शांततेचा प्रस्ताव कर्णाच्या सांगण्यावरून धुडकावला होता. त्याचीच आता काही शाश्वती उरलेली नव्हती. दुर्योधन अशा प्रकारे विचार करत दुःख करत होता. त्यानंतर तो द्रोणांना भेटायला त्यांच्याकडे गेला. तिथे गेल्यानंतर प्राथमिक औपचारिक झाल्यानंतर तो मुद्द्याला हात घालतो. तो त्यांना सांगतो की त्यांच्या सैन्याची फार मोठी हानी झालेली आहे. पांडवांच्या यशाची ती नांदी आणि कौरवांच्या नाशाची सुरुवातच आहे असं तो सांगतो. तो द्रोणांना ताकीद देतो की हे फार धोक्याचं आहे. दुर्योधन त्यांना म्हणतो की अहो गुरुवर्य, आपल्या फौजांचा नाश होत आहे. अनेक राजे आपल्याला सोडून जात आहेत. आपलं सैन्य पहिल्याच्या 4था भाग झालेला आहे. सुरुवातीला भीष्म होते, त्याला शिखंडीने मारलं. तो तेव्हापासून पांडवांच्या आघाडीला आहेच आहे. त्याचे पांचालच त्याला संरक्षण देत आहेत. आपला आणखीन एक शिष्य सव्यसाचीने त्याने एकट्याने माझे 7 अक्षौहिणी सैन्य गारद केलेलं आहे, जे जयद्रथाचं होतं. त्याने जयद्रथाला सुद्धा यमाकडे धाडलेलं आहे. आता मला सांगा, अशा परिस्थितीत मी कसं युद्ध करणार आहे? माझ्या दोस्त राज्यांना जे मी आश्वासन दिलं होतं ते मी आता कसं पाळणार आहे? माझे कित्येक मित्र मरून मातीत मिळालेले आहेत. ते त्यांचं सर्वस्व माझ्या शब्दाखातर घालवून बसलेले आहेत. कित्येकांचा माझ्यावरील भरवसा आता संपुष्टात आलेला आहे आणि ते आपल्याला सोडून जात आहे. मी माझ्या मित्रांची हत्या करत आहे असंच सगळे म्हणतात. मला नाही वाटत अशाने 100 अश्वयज्ञसुद्धा मला वाचवू शकतील. मी स्वार्थी आणि कुकर्मी साबित होत आहे. मी पापी झालेलो आहे. अशा अवस्थेत जर मी यमाकडे गेलो तर माझं काय होणार तेही मला समजत नाही आहे. काय मी सगळ्या पापमयतेचा एकटाच जबाबदार आहे का? आपण सगळे त्यात सामील आहात हे लक्षात ठेवा. जेव्हा मी तिथे जाईन तेव्हा मी काय जाब देणार भीष्मांना, जे तिथे बसून माझी परीक्षा करणार असतील? तो महाप्रतापी जलासंध ज्याला सत्यकीने मारलं, जो मोठ्या आशेने माझ्याकरता लढायला आला, त्याला मी काय उत्तर देणार आहे? तो कंबोजचा राजा, राक्षस अलमबुष आणि तसे कितीतरी मित्र, त्यांना मी काय उत्तर देणार आहे? ते माझ्या शब्दाखातर मेलेले आहेत. त्याची जबाबदारी मला टाळता येणार नाही. त्या सगळ्यांचे उपकार फेडण्यासाठी मी यमुना नदीत बुडून मरण्याचा विचार करत आहे. ते जर नको व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमची शर्त करून पांचालांचं आणि पांडवांचं पारिपत्य केलं पाहिजे. तरच माझ्या मनाला शांती मिळेल. नाहीतर त्यांच्या हातून मला मेलं पाहिजे आणि तिथे गेलं पाहिजे जिथे माझे मित्र आधीच पोचलेले आहेत. आपले मित्र समजतात की तुम्हाला त्यांना योग्य प्रकारचं संरक्षण देता आलं नाही, म्हणून त्यातील काही आपल्याला सोडून जात आहेत. ते पांडवांना जाऊन मिळण्याचे बोलत आहेत, कारण त्यांना आता विश्वास झालेला आहे की पुढे युधिष्ठिरच गादीवर येणार आहे. तुमच्या मनात अर्जुनाबद्दल असलेल्या मायेमुळेच हे होत आहे असं मला वाटू लागलं आहे. तुमच्या त्या वागण्यामुळे आपले एवढे सैनिक तो मारू शकला असा मला संशय आहे. कर्ण सांगत होता ते आत्ता मला पटायला लागलेला आहे की तुम्ही अस्तनीतील निखार आहात. तुमच्यावर विश्वास टाकून मी मोठी चूक केलेली आहे. जो मनुष्य पुरती पारख न करता एखाद्याला मोठी जबाबदारी सोपवतो, त्याचं जे होतं ते आज माझं झालेलं आहे. मी फार लोभी आहे, दुष्ट आहे, पापी आहे. मी फार मत्सरी आहे. जयद्रथाचा मृत्यू माझ्यामुळे झालेला आहे. तो माझ्यासाठी मेला आहे. त्याचप्रमाणे भूरिश्रवा, अभिशहा, सूरसेना, ते सिवी आणि वस्ता सगळे तुमच्या पट्टशिष्याने मारलेले आहेत.
मलासुद्धा त्यांच्याकडे जायला पाहिजे असं वाटतंय. अशा जगण्यात काहीच अर्थ नाही. अहो पांडवांचे गुरुवर्य, मला त्यासाठी परवानगी द्या. इथेच आपण आपला भाग 147वा संपवणार आहोत. भाग 148. धृतराष्ट्र पुढे विचारतात की जयद्रथ आणि भूरिश्रवाचं वध झाल्यानंतर तुझ्या मनात कोणते विचार आले ते मला सांग. अशा रीतीने द्रोणांना दुर्योधन बोलल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय झाली? संजय सांगतोय, ते ऐकून तुमच्या सैन्यातून मोठा आक्रोश ऐकू आला. जसे जयद्रथ आणि भूरिश्रवांच्या मृत्यूचं त्यांना समजतं. ते तुमच्या मुलांचं ऐकेच नात. त्यांचं म्हणणं असं आहे की दुर्योधनाच्या चुकीच्या धोरणामुळे कित्येक योद्धे विनाकारण मारले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आज्ञा ते यापुढे मानणार नाहीत. द्रोणांना तुमच्या मुलाचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं आणि ते त्याला विचारतात, अरे राजा, तू अशा रीतीने मला घालून पाडून का बोलतो आहेस? मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं की अर्जुन अजिंक्य आहे, विशेष करून जेव्हा तो कृष्णाबरोबर असतो. मला तुझं हे ऐकून फार दुःख झालेलं आहे. तुला प्रामाणिकपणाची कदर नाही हेच खरं आहे. भीष्मांचा वध शिखंडीने केला कारण त्याला सव्यसाचीचं संरक्षण होतं. अर्जुनाच्या कुवतीचे असंख्य पुरावे तुझ्याकडे सुद्धा आहेतच ना. भीष्म कोणालाही न हरणारे त्यावेळी मरतात कारण त्यांना मरायचं होतं. त्यांच्या जाण्यानंतर कोणाला सरसेनापती करायचं ते ठरवताना द्यूतातील सोंगट्यांची आठवण येते. त्या सोंगट्या नव्हत्या, ते बाण होते जे आत्ता अर्जुनाच्या हातून सुटत आहेत. जर तो खेळ झालाच नसता तर हे सगळं झालंच नसतं. आता त्याची जबाबदारी कोण घेणार? हे सगळं त्यावेळी विदुर बोललेच होते. पण तू मस्त झाला होतास तुझ्या कपटी दोस्तांच्या सान्निध्यात. त्यानंतर शांतता करारासाठी साक्षात कृष्ण आला, पण तू त्यालासुद्धा झेडकारलंस. ते मी नाही सांगितलं काही तुला करायला. त्याची जबाबदारी कोणावर आहे? तू कोणाचंच ऐकत नव्हतास रे. हा जो नरसंहार होत आहे त्याची सुरुवात त्याच्यात आहे. हे युद्ध हा केवळ एक त्या चुकीच्या धोरणांचा परिपाक आहे. जो माणूस चांगला सल्ला धुडकावतो त्याच्या नशिबी असंच येतं. त्याकरता मला तू का दोष देतोयस? राजसभेत तू काय केलंस ते बरोबर होतं का? का कृष्णाचा अपमान तू केलास? जे घडत आहे त्यात माझा काहीही दोष नाही. मला उगीचच दोष देऊन स्वतःची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. खोट्या मार्गाने तू त्यांना वनवासात पाठवलं. ते जर योग्य होते तर आज हे संहार जे होत आहेत तुझ्या मित्रांचं ते सुद्धा योग्यच आहे. पांडव तर सत्वशीलच आहेत. देवता त्यांच्याच बाजूनी असणार हे तुझ्या तेव्हा लक्षात का आलं नाही? पांडव माझ्या मुला इतकेच मला प्रिय आहेत कारण ते सत्वशील आहेत. त्याशिवाय इतर कोणतेही कारण नाही. त्या सभेत तुम्ही चांडाळ चौकटीने जी गैरकृत्य केली आहेत ती तुला माहीत आहेत आणि त्याचेच परिणामस्वरूप आज सगळं घडत आहे. अरे दुर्योधना, जर तुमच्यात तेवढी ताकद नाही तर पांडवांना का रे तुम्ही आव्हान दिलं? तुम्ही चुका कराव्यात आणि आम्हाला त्याचं समर्थन करायला सांगायचं, हा कोणता रे न्याय होतो? मी स्वतः तुमच्या नादी लागून माझं स्वतःचं भवितव्य दृष्टद्युम्नाच्या ताब्यात देऊन बसलो आहे असं मला वाटतंय. पाप तुम्ही करावीत आणि त्याचे परिणाम मात्र आम्ही भोगायचं. कारण काय तर आम्ही तुमचे आश्रित होतो. हा कोणता न्याय आला आहे? तुम्हाला जयद्रथाचं संरक्षण करता आलं नाही तो काय माझा दोष आहे? मला असं घालून पाडून बोलून जे तू दुखवलं आहेस त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. कारण मी एक ब्राह्मण आहे. जर तुम्ही भूरिश्रवाला आणि जयद्रथाला संरक्षण देऊ शकत नाही तर स्वतःला कसे रे वाचवणार तुम्ही अर्जुनाच्या बाणांपासून? त्याचं सगळं स्पष्ट होतं हे केव्हा तुझ्या लक्षात येणार? कृप अपराजित आहेत, ते अजूनही जिवंत आहेत. ते जयद्रथाच्या संरक्षणासाठी गेले नाहीत हे त्यांनी फार चांगलं केलं. नाही तर ते सुद्धा मेलेच असते. मी त्यांचं त्यासाठी कौतुक करतो. भीष्म तुझ्या भावाच्या दुःशासनाच्या समोर मारले गेले तेव्हा तू काय करत होता रे? त्यांनी का नाही त्यांना वाचवलं? भर रणांगणात मी तुझ्या भल्यासाठी जीवाची बाजी लावतोय. कारण काय तर तुझ्या राज्यात आम्ही इतकी वर्ष आश्रित होतो. त्यात माझा मुलगासुद्धा येतो.
आमचे संबंध पांडवांशी चांगले असले तरी त्यांच्या विरुद्धच तुझ्यासाठी आम्ही शस्त्र उचललेली आहेत, त्याची काही जाण तुला आहे का? तुझ्या पित्याने तुला कोणती शिकवण दिली ती आठव. ते सांगत होते, शालीनता असावी आपल्या वागण्यात, संयम असावा आपल्या विचारात, पुण्यवंत असावं सदैव, आपल्या कर्तृत्वाची जाण असावीच नेहमी, हित आणि सुख यांचं योग्य नातं समतोल सांभाळावा. जेव्हा कर्तव्य आणि हित यात फरक असतो तेव्हा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं. ब्राह्मणांचा म्हणजे ज्ञानी लोकांचा आदर नेहमीच करावा, त्यांना सुखी ठेवावं, त्यांची पूजा करावी. असं काही करू नको ज्याने ते ब्राह्मण दुखावतील. ते अग्नीसारखेच असतात, त्यांच्या शापाने तुझा नाश होऊ शकतो, ते आठव. आणि मग पहा त्यातील किती तुम्ही आचरणात आणलेलं आहे ते. जर ते सगळे नियम तुम्ही आचरणात आणले असते तर आजची वेळ आलीच नसती. माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी उद्या शत्रूच्या गोटात शिरणार, तिथे अंधाधुंद बाणांचा मारा करत त्यांचं संहार करून त्यांची शक्ती कमी करणार आहे. यापेक्षा काही जास्त माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नकोस. मला दोष देऊन माझ्या मनाला डागण्या देण्यापेक्षा तू उद्या तुझ्या फौजेचं नियंत्रण करून दाखव. तुझ्यावर तुझं सैन्य नाराज आहे, श्रींजय तुझ्यावर नाराज आहेत, त्यांच्याशी तू उद्या जाऊन लढावंस. उगाच इतरांना दोष देण्यात वेळ वाया घालू नकोस. एवढं बोलून दुर्योधनाच्या प्रतिक्रियेची दखल न घेता ते तिथून निघून पांडवांच्या फौजा जिथे होत्या तिथे जातात आणि तो दिवस संपतो. इथेच आपला 148वा भागही संपलेला आहे. भाग 149वा. संजय पुढे सांगतो की द्रोणांचे ते उद्गार ऐकल्यानंतर दुर्योधनाला त्यांचा फार राग येतो. तो स्वतः युद्धात भाग घेण्याचं ठरवतो. तो कर्णाला म्हणतो, त्या मुकुटधारी पांडुपुत्रांच्याकडे लक्ष ठेव. त्याच्याबरोबर नेहमी सारथी म्हणून कृष्ण असतो. तो द्रोणाने तयार केलेले व्यूह ज्या देवांनासुद्धा तोडता येत नाही ते तोडून आपल्यामध्ये आला आणि जयद्रथाला मारलं. त्यावेळी स्वतः द्रोण पांडवांच्या इतर फौजांचा परामर्श घेत होते. अरे राधासुधा, त्या इंद्राच्या मुलाने माझं सैन्य 4था भाग इतका कमी केलेला आहे. ते तो कसं करू शकतो ते मला समजत नाही आहे. मला संशय येतो की त्याला द्रोणांची मूकसंमती असली पाहिजे. एरवी ते शक्यच नाही आहे. पार्थ त्यांना फार प्रिय आहे हे सगळेच जाणतात. त्यामुळे ते तसे वागत असले तरी त्याची कबुली मात्र ते देत नाही. हे माझं दुर्भाग्य आहे. पहिला जयद्रथाला संरक्षण देण्याचं मान्य केलं आणि नंतर ते अर्जुनालाच मदत करू लागले अप्रत्यक्षपणे. जर मी जयद्रथाला त्याच्या देशी जाण्याची मुभा केली असती तर कदाचित तो मेला नसता, पण मला दुर्बुद्धी झाली की मी त्याला थांबवलं. असं समजून की आपण सगळे त्याचं संरक्षण करू शकतो, पण ते झालं नाही. मी जुगार खेळलो, परंतु त्यात हरलो. जयद्रथाच्या वधानंतर जे हत्याकांड झालं त्यामुळे माझं युद्धाचं गणितही चुकलेलं आहे. कारण त्याने सिंधचे सगळे शूर योद्धे त्यात मारून टाकलेले आहेत. त्याला संरक्षण देण्याच्या कार्यात माझे भाऊ त्यात चित्रसेनसुद्धा कामी आलेले आहेत. माझं सगळं गणित चुकत आहे. कर्ण त्याला म्हणतो, द्रोणांना दोष देऊ नकोस. तो वृद्ध ब्राह्मण त्याच्या कुवतीप्रमाणे चांगलाच लढत आहे, जीवावर उदार होऊन लढतोय. अशा परिस्थितीत त्याला दोष देणं अयोग्यच होईल. फाल्गुनी जांबाज योद्धा आहे, तो काहीही करू शकतो. त्याला द्रोणांच्या मदतीचीही गरज नाही आहे. त्याच्याकडे दैवी आयुध आहेत. त्याच्या रथावर कपिमुद्रा आहे जे महादेवाचं चिन्ह आहे आणि त्याशिवाय त्या सारथी त्याचा कृष्णच आहे. अशाला कोणताही अवघड व्यूह तोडणं फोडणं फारसं कठीण नसतं. त्याला द्रोणांच्या मदतीची गरजच नाही आहे. वस्तुतः द्रोण आता अतिवृद्ध झालेले आहेत. त्यांच्या चपळाईत कमीपणा आलेला आहे त्यांच्या वृद्धत्वामुळे. अशात ते तुझ्यासाठी लढत आहेत याचंच मला नवल वाटतं आहे. त्या परिस्थितीत तू त्यांना जे बोललास त्याची तुला लाजच वाटायला पाहिजे. कोणाशी कसं बोलायचं ते सुद्धा तू समजत नाहीस याचंच मला नवल वाटतं. ते आपले गुरु आहेत हे लक्षात ठेवून तू बोललं पाहिजेस. मला वाटतं जयद्रथाच्या वधात त्यांचं भाग्य कारणीभूत होतं, कारण आपण पूर्ण मेहनत केली होती परंतु तो मेला. माणसाचं दैव सर्व शक्तिमान असतं असं म्हणतात, ते खरं आहे. आपण पांडवांना पराभूत करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करत असतो,
परंतु त्यांची सरशीच होत आहे प्रत्येक दिवशी. त्याचं कारणसुद्धा दैव हेच आहे असं मला वाटू लागलं आहे. आपले दुर्दैव पांडवांना मदत करत आहे असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. आपण कितीही हुशार असलो तरी जर आपलं भाग्य नसेल तर आपल्याला मार खावाच लागतो असंच अनुभवास येत आहे. तरीही आपण शिकस्त करत राहायलाच पाहिजे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तू पांडवांना किती प्रकारे खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहेस हेही मी जाणतो. तरीही तेच तुला भारी जात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत जे तू भोगला आहेस ते तुझं भाग्य होतं आणि ते आता दिवस संपत आलेले असावेत असं दिसतं. त्यांना जाळण्याचा प्रयत्न तू केला, त्याचं काय झालं? तुझा दोस्त विरोचन त्यात जिवंत जळला गेला आहे. तू जे जे केलं आहेस ते सगळं तुझ्यावर उलटत आहे, हे तुझ्या लक्षात काय येत नाही आहे? पांडव काही खास प्रयत्न करत आहेत असं मला तरी दिसत नाही आहे, तरीही त्यांची सरशी होत आहे. भीष्म म्हणत तिथे जनार्दन आहे, तिथे भाग्य जातं ते खरं असेल तर त्याप्रमाणेच होत आहे. मग आपण का लढत आहोत दुर्योधना? जर तू प्रयत्नांची पराकाष्ठा केलीस तर कदाचित तुझं नशीब उघडेल. यशाचा संबंध तुझ्या दैवाशीच आहे. मान्य कर किंवा करू नको, पण तेच सत्य आहे असं मलाही वाटू लागलं आहे. एक योद्धा नेहमीच त्याच्या हिंमतीला दैवापेक्षा जास्त मानतो, पण शेवटी तो काय मानतो किंवा काय मानत नाही याला निसर्गाच्या कार्यामध्ये काहीच किंमत नसते. जेव्हा युद्ध प्रारंभ झालं तेव्हा आपलं सैन्य किती होतं आणि आता किती झालं आहे ते पहा. आपले सगळे चांगले लढत होते, ते नाकारता येणारच नाही. तरी काय झालं? संजय पुढे सांगतोय. ते बोलत असताना पांडवांची एक पलटण त्यांच्यावर चालून आली. युद्ध जुंपलं. अहो कुरुराजे, हे सगळी तुमच्या कर्माचीच फळं होती. इथेच आपला 149वा भाग आपण संपवणार आहोत. त्याचप्रमाणे जयद्रथ वध पर्व इथे संपलेलं आहे. त्याचप्रमाणे खंड 28वाही आपण इथे संपवणार आहोत.